तर जय शिवराय भावांनो, कसे आहात? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब भावाच्या चॅनलमध्ये। तर आता जो व्हिडिओ तो थंबनेलवरती पाहिला असेल, तर आज व्हिडिओमध्ये आपण एकदम लेअर बाय लेअर सगळं तुम्हाला सांगणार आहे की बॅनर आपण कसं बनवला आहे आणि लेअर बाय लेअर सगळं सांगत आहे व्यवस्थित। तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। तर सर्वांना आधी माझ्याकडून होळीच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा। तर आपलं टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण आपण त्यावर आपल्या व्हिडिओनुसार मटेरियल बी टाकत राहतो आणि नवनवीन कंटेंट आपल्या पुस्तकावर लवकरात लवकर येतील। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर तुम्ही जे PLP फाईल ॲड केली आहे तर बाजूला जे ऑप्शन आहे माय प्रोजेक्ट, त्यामध्ये तुमची PLP ॲड केलेली राहते। त्याच्यावरती टॅप करून जी PLP फाईल ॲड केलेली आहे तुम्ही तिथे पाहू शकता। तर मी डायरेक्टली PLP फाईल डायरेक्ट ॲड केली आणि ओपन बी केलेली आहे। तर तुम्हाला अगोदर लेअर बाय लेअर सगळं व्यवस्थित सांगतो, तर मी अगोदर अनहाईड करून घेतो, लेअर हाईड करून घेतो। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण की पासवर्ड तुम्हाला कुठे बी शो होईल। तर भावना हे आपलं पहिलं आहे बॅकग्राऊंड, जे व्हाईट कलर मध्ये आहे थीम मध्ये। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, तर व्हाईट थीम मध्ये आहे। तर त्याच्यावरती मी बकल लेअर ॲड केलेले आहेत भरपूर, तर तुम्हाला मी दाखवतो एक एक। तर हे आहे लेअर, दुसरी लेअर आहे बॅकग्राऊंडची। त्याच्यानंतर इथे जे बाजूला जी आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती दुसरी लेअर, त्याच्या म्हणजे त्याच बॅकग्राऊंडवरती दोन लेअर झाले। ही तिसरी लेअर आहे आपली, जी की खाल्ल्या साईडकडून दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती। तीन म्हणजे तिसरी लेअर आहे जी सनलाइट म्हणजे सनलाइट थीम आहे, म्हणजे इफेक्ट मारलेला आहे आपल्या बॅनरवरती उमटून दिसा म्हणून। त्याच्यानंतर इथे म्हणजे ब्लॅक शॅडो आपण जे वापरतो फोटो खाली, की ते आपण इथं मारलेला आहे। ते का मारला तुम्हाला नंतर बॅनर पण दिसेल। तर आपलं जे मेन असतं ते होळी पौर्णिमा जी PNG आहे ती तुम्हाला PLP फाईल मध्ये दिलेली आहे अगोदरच। तर तो ॲड करायची काय, तुम्हाला जर वाटलं दुसरी ॲड करायची असेल तर तुम्ही एक कट करून तुम्ही दुसरी बी ॲड करू शकता। तुम्हाला जर म्हणजे दुसऱ्या जर PNG ॲड करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या PNG ॲड करू शकता। तर मेन जे ते बाजूला तुम्हाला दिसत असेल ते जे ब्लॅक शॅडो जे लावला होता इफेक्ट, तो तुम्हाला म्हणजे 3D वाटण्यासाठी मी जे खाली लावला होता, जे इथं जे बाजूला दिसत असेल तुम्हाला, तर ही जी आहे बाजूला त्याच्यावरतीच नंतर दुसरी लेअर आहे। जे डायलॉग PNG आहे ते आपण त्या वरी लावलेले आहे वरल्या साईडला। तर तुम्ही ती काढून दुसरी बी लावू शकता तुम्हाला जर वाटलं तर। तर खाली एक बाजूला जी ब्लू लाईन लावलेली आहे, जे आपले नाव आहे शुभेच्छा। तुम्हाला जर वाटलं आता इथं तुम्ही म्हणजे जे खाली लाईन ती तुम्हाला कट करून तुमचे फोटो आणि तुमचं जे काय वगैरे असेल ते तुम्ही लावू शकता इथं, म्हणजे ते कट करून डायरेक्टली। तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर मी एका जागी म्हणजे 3 लेअर लावल्यात, म्हणजे इफेक्ट मारू त्याच्यावरती लावलेलं आहे इथं, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल। तर अजून एक ब्लॅक शॅडो इफेक्ट मारला म्हणजे PNG लावलेले आहे खालून। तरी भावानं आपलं फायनली बॅनर तयार झालेलं आहे। तुम्हाला जर वाटलं तर शुभेच्छुक आता सर्व मित्र, तुम्हाला जर वाटलं तुमचे फोटो लावून किंवा ग्रुप जरी बॅनर बनवायचा असेल तर तुम्ही खाली जे फोटो जे डिलीट करून टाकू शकता, जे शुभेच्छुक जे नाव आहे ते आणि ते बाजूला जे रेष आहे तर तुम्ही काढून टाकू शकता। तुम्हाला मी दाखवतो अगोदर, ते म्हणजे डायरेक्टली डिलीट करून टाकायचं। तर ते डायरेक्टली डिलीट झालेलं आहे, म्हणजे तुम्ही एका बॅनर म्हणजे 2 तुम्ही हे करू शकता, तयार करू शकता वेगवेगळे। तर भावांना आपलं फायनल बॅनर तयार झालेला आहे। तर म्हणजे आता जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर आता काही जण म्हणजे ते सेव्ह HD होत नाही, म्हणजे ब्लर थोडंफार होतं। तर त्यासाठी डाउनलोड करताना जे आपण जे मोड आहे म्हणजे आपण डायमेन्शन जे मोड आहे ते अल्ट्रा ठेवायचं, डायरेक्टली सेव्ह नाही करायचं, डायरेक्ट अल्ट्रा ठेवायचं। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मी काय केलं आहे ते, तर सांगतो डबल एकदा। तर डायरेक्ट जे आपण जे सेव्ह करतो डायरेक्ट सेव्ह ॲज इमेज ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल रेल लाईन मी करत आहे। तर इथं जे बाजूला ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन डायरेक्ट अल्ट्रा मोड चालू ठेवायचं, म्हणजे आपलं अल्ट्रा मोडमध्ये डाउनलोड करायचं। तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।
तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.